मधून एक अंतयात्रा चालली महाराज. त्या अंतयात्रेमधून एक स्त्री आली आणि ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन घेतलं आणि माऊलीच्या मुखातून शब्द निघाले, सौभाग्यवती भव. बघा आता ती माऊली म्हणते, अहो हा तुम्ही आशीर्वाद जो मला दिला ह्या जन्मातला का पुढच्या. ते म्हणते असे का म्हणते माई तू. अहो ही जी अंतयात्रा चालली आहे ती माझ्या पतीची आहे. आता मी सती जात आहे आणि मग मला तुम्ही आशीर्वाद दिला तो कसा खरा होईल. माऊली ताडकन उठले, कुठे पती तुझे दाखव. उठले महाराज आणि अंतयात्रेमध्ये जाऊन हाका मारले, उठा सच्चिदानंद बाबा उठा. जसे झोपेतून उठा तसे बाबा उठून बसले. कोण? सच्चिदानंद बाबा. आणि मग माऊलीचं दर्शन घेतलं. म्हणतात माऊली बस आता संसार नाही करायचा, मला घरी जायचं नाही, काय तुमची सेवा करायची, कारण तुम्ही मला पुनर्जन्म दिला आहे. आणि मग महाराज ज्ञानेश्वर माऊली म्हणले, ठीक आहे आता तुझं कार्य सुरू झाले, आता फक्त एकच करायचं, मी जे सांगेन ते तू लिहून काढायचं. लक्षात आलं ना. शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा दरे लेखकू झाला. विठ्ठल